आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। आपुलकी जिव्हाळा असाच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रम प्राप्त करते। पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर एक भारताचे जे लाल किल्ल्यामध्ये तिथं पंतप्रधान झेंडा फडकवून आहेत, तसेच महाविद्यालय अनेक ठिकाणी असे झेंडा फडकवण्यात येतो आणि ते 15 ऑगस्टचा दिवस साजरा होतो। तसेच हे आज 15 ऑगस्ट हे देशात मोठा असा सण साजरा करण्यात जातो, कारण हे 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत देश आझाद झाला होता आणि ते आनंदाने हा 15 ऑगस्ट दिवस साजरा करण्यात जातो। आणि तसेच हे भारताची आज 15 ऑगस्ट पासून प्रगतीचा दिवस सुरुवात होतो आणि तसेच आपण बघतो की भारतात प्रगती चालू राहिली आहे, पण आपण आदिवासी विस्तारामध्ये आधी पण खूपच कमी आहे। ते कमीचं कारण हेच आहे की आपण शिक्षणामध्ये पण खूपच कमी आहे। आज हे ठिकाण हे दोन्ही भागात पहिल्यांदा ही इथले शाळा आली, पण आपण आपल्या जे समोर आहे ही शाळा आली पहिल्यांदा आणि इथून आहे तर आखे हे भागात आहे तर शिक्षण पसरलं, पण अजून पण आपण कमी आहोत शिक्षणामध्ये आणि शिक्षणामध्ये कमी आहोत म्हणून आपले काय पुढचे पण काय जे वीर पुरुष आहेत जैसे महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, झांसी की राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, सुखदेव, राजगुरुदेव असं हे अनेक सारखा आणि त्याच्यात मोठे अनेक असं भारतीय जे आदिवासी होते असे अनेक जण हे प्राणाची आहुती देऊन हे आलेले इथे मुख्य पाहुणे माझ्या सोबत आलेले आणि तसेच हे गावाचे वडिलांना आणि तसेच भगिनींना सर्वांना माझा नमस्कार आहे। आजचे 15 ऑगस्ट मध्ये सर्व आपण जे जमले आहेत आज विशेष कार्यक्रमासाठी आणि ते तुम्ही सगळ्यांनी हे गावकऱ्यामध्ये चांगली सहभागी पण दिले आहे हे बघून मला खूपच आनंद वाटतो, कारण अशी संगती राहिली तर चांगली प्रगती पण होऊ शकते आणि तुम्ही शिक्षकगणाला पण सपोर्ट करता म्हणून तुमचा पण मी आभार व्यक्त करतो। आजचे खास कार्यक्रमासाठी जे 15 ऑगस्ट हा 17चा दिवस ही उजवणीसाठी तुम्ही अभिनंदन करायचं।